So hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge Kida. MST CET 2025 full examination process from registration to your admission आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. MST CET एक्झाम तुम्ही पहिल्यांदा देत असाल म्हणजेच तुम्हाला याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती नसणार आहेत. MST CET एक्झाम मध्ये MST CET च्या अगोदर एक्झाम देण्याच्या अगोदर काही स्टेप्स असतात आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन करायची असते. तर ॲडमिशन करण्यासाठी सुद्धा काही इम्पॉर्टंट प्रोसेस असते. तर ही पूर्ण प्रोसेस म्हणजे फ्रॉम रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे CET साठी, तर त्या रजिस्ट्रेशन पासून तर तुमची ॲडमिशन होईपर्यंत जी ही पूर्ण मधली प्रोसेस आहे जे की काही महिने चालत असते, तर मी तुम्हाला ते पूर्ण सांगणार आहे. म्हणजेच काय होणार की तुम्ही पहिल्यांदा देता CET, तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहिती नाही. जर तुम्हाला स्टेप्स माहिती पडल्या, प्रोसेस माहिती पडलं, तर तुम्हाला काय इझी जाणार आहे एक्झामिनेशन देण्यासाठी आणि पुढे ॲडमिशन करण्यासाठी. कारण की ह्या प्रोसेसमध्ये काही स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत ज्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला ते माहिती पडल्या तर तुम्हाला इझी जाणार आहे ॲडमिशन असो किंवा तुमचं एक्झाम देण्यासाठी असो. ठीक आहे, तर वन बाय वन आपण पूर्ण इथं पाहणार आहोत. ओके, तर पहा सगळ्यात पहिली तुमची स्टेप्स असते ते म्हणजेच की फॉर्म फिलिंग. ओके, सो फॉर्म फिलिंग ही तुमची पहिली स्टेप असते. ओके, आता MST CET एक्झाम देण्या अगोदर जवळपास 3 ते 4 मंथ्स अगोदर तुमची काय असते MST CET एक्झाम देण्यासाठी फॉर्म फिलिंग असते. यालाच बरेच जण काय म्हणतात रजिस्ट्रेशन. ओके, रजिस्ट्रेशन दोन टाईपचे असतात, पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. ओके, त्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज असतात. तर फॉर्म फिलिंग असते तुमची MST CET साठी जवळपास 3 ते 4 महिन्या अगोदर, बिफोर 3 to 4 मंथ्स ऑफ एक्झाम तुमची इथं फॉर्म फिलिंग होत असते. जवळपास एखादा महिना फॉर्म फिलिंग चालते. ठीक आहे, तर फॉर्म फिलिंग पहिली स्टेप आहे तुमची. आता या वर्षी म्हणजे MST CET 2025 साठी मी इथं लिहून ठेवलं आहे PCM साठी जवळपास 4,48,269 स्टुडंट्सनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे एक्झाम देण्यासाठी. त्यानंतर PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोसाठी 2,89,110 विद्यार्थ्यांनी इथं काय केलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे एक्झाम देण्यासाठी. मग आता एक्झाम देण्यासाठी एवढ्या जणांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके, म्हणजे फॉर्म फिलिंगचा पहिली स्टेप आपली इथं काय झाली कंप्लीट झाली. तुम्ही सुद्धा याचमध्ये येता तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर. ठीक आहे, सेकंड स्टेप आहे आपली. ओके, सेकंड स्टेप आहे तुमची एक्झामच्या अगोदर असते ती म्हणजेच की एक मिनिट, सेकंड स्टेप आहे तुमची ते म्हणजेच की ॲडमिट कार्ड. ओके, ज्याला काही जण इथं काय म्हणतात हॉल तिकीट. ओके, सेकंड स्टेप आहे तुमची हॉल तिकीट. तुमचं हॉल तिकीट येणार आहे. हॉल तिकीट कधी येणार आहे तुमचं, तर एक्झामिनेशनची जे डेट आहे एक्झामिनेशनच्या डेटच्या अगोदर किती दिवसा अगोदर जवळपास 5 to 10 days बिफोर 5 to 10 days ऑफ एक्झामिनेशन तुमचं MST CETचं हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाणार आहे. काही केसमध्ये म्हणजे आता जसं CET एक्झाम सुरू आहे, समजा अगोदर PCM होते, नंतर PCB होते. जर म्हणजे एक्झाम डेट्स आलेले आहेत समजा आहे ना, तर PCM झाली समजा, तर PCM ज्या डेटला असणार आहे त्याच्या 5 ते 10 दिवस अगोदर येणार हॉल तिकीट. आणि जी PCB देतील तर PCB साठी 5 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, PCM साठी असो किंवा PCB साठी असो वेगवेगळे एक्झामिनेशनचे तुमचे डेट्स असतात, शिफ्ट्समध्ये असतात एक्झाम, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि त्याचं वेगवेगळं हॉल तिकीट तुम्हाला इथं येत असते. एकसारखं हॉल तिकीट नाही आहे, दोन वेगवेगळे हॉल तिकीट. जर तुम्ही PCM भरला असेल तर PCMचं, PCB भरला असेल तर PCBचं हॉल तिकीट तुम्हाला इथं भेटत असते. ठीक आहे, ते झालं हॉल तिकीट. इम्पॉर्टंट स्टेप येते तुमची ते म्हणजेच की मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप येते ते म्हणजे थर्ड नंबरची स्टेप. ओके, नंबर थर्ड स्टेप आहे तुमची ते म्हणजेच की ऑनलाईन एक्झाम. ओके, सो ऑनलाईन एक्झाम तुमची होत असते MST CETची, PCM असो किंवा PCB असो. आता ऑनलाईन एक्झाम म्हणजेच काय, जे हॉल तिकीट मिळणार आहे तुम्हाला, त्या हॉल तिकीटवरती तुमचं एक्झामिनेशनचं सेंटर असणार आहे, एक्झामिनेशनची डेट असणार आहे, एक्झामिनेशनचा टायमिंग असणार आहे. तर त्या टायमिंगनुसार डेटनुसार तुम्हाला एक्झामिनेशन द्यायचे आहे ऑनलाईन. बट ऑनलाईन एक्झाम कुठं द्यायची आहे, ऑनलाईनसाठी तुम्हाला एक एक्झाम सेंटर असणार आहे. ओके, एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं. त्या एक्झाम सेंटरवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन एक्झाम कम्प्युटर बेस्ड टेस्ट होत असते तुमची, तर ते तुम्हाला काय द्यायची आहे. ऑनलाईन एक्झाम तुमची MST CETची राहणार आहे. आता ऑनलाईन एक्झाम MST CETसाठी तुम्हाला डेट्स माहिती असतील. PCM PCB ओव्हरऑल सांगतो तुम्हाला, जवळपास तुमच्या एप्रिल महिन्यामध्ये आहेत, म्हणजे 9 ते 27 एप्रिल या तारखेमध्ये MST CETची एक्झाम तुमची होणार आहे. ओके, तर ही झाली थर्ड स्टेप. आता त्यानंतर फोर्थ स्टेप येते तुमची. ओके, फोर्थ स्टेप आहे तुमची ते म्हणजेच की रिझल्ट. ओके,
MST CETचा तुमचा रिझल्ट लागत असतो. MST CET PCM PCB दोन्ही एक्झाम जेव्हा कंप्लीट होतील, म्हणजे जवळपास 27 एप्रिलला तुमची एक्झाम कंप्लीट होईल. कंप्लीट झाल्यानंतर जवळपास कन्सिडर करा की दरवर्षीच्या नुसार ॲव्हरेज म्हणजे जसं आपण पाहतो तर जवळपास पकडा की 1 मंथमध्ये तुमचा काय इथं रिझल्ट येणार आहे. एका महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. ओके, सो एका महिन्यामध्ये रिझल्ट आल्यानंतर काय असते, मेन प्रोसेस तुमची स्टार्ट होते. ओके, मेन प्रोसेस तुमची नंबर 5 तुमची प्रोसेस स्टार्ट होते, ते म्हणजेच की ॲडमिशन प्रोसेस. ओके, आता पहा इम्पॉर्टंट काय आहे की जेव्हा तुमचा रिझल्ट लागतो ना, रिझल्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगतो, ते म्हणजेच की येते तुम्हाला ॲन्सर की येत असते. ॲन्सर की म्हणजेच काय की तुम्ही जे ऑनलाईन एक्झाम दिलेली आहे, तुम्हाला एक PDF फॉर्मॅटमध्ये तुमचं पूर्ण पेपर मिळतो. तुम्ही कोणते ॲन्सर टिक केलेले आहेत हे तुम्हाला समजते. म्हणजेच काय की समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, त्याला एखादा समजा कोणता तरी क्वेश्चन दिला आहे, ठीक आहे. समजा फर्स्ट क्वेश्चन त्याच्या शिफ्टमध्ये त्याने एक्झाम दिली असेल, ठीक आहे. तर त्यानं काय समजा त्याचे 4 ऑप्शन होते. ओके, A, B, C आणि D. तुम्हाला ॲन्सर की कशी येते की जो क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, हा असा एक क्वेश्चन आहे, जेवढे क्वेश्चन आहेत एक्झाममध्ये तुमच्या एक्झाममध्ये होते ते सगळे क्वेश्चन तुम्हाला येणार. त्याचं समजा पहिला आहे तुम्हाला, तर पहिल्याचं समजा A तुम्ही हे ॲन्सर टिक केलेलं आहे ऑनलाईनमध्ये, ठीक आहे. आणि बाकीचे समजा तुम्ही एकच टिक करायचं असते, समजा A टिक केलं तुम्ही. ओके, आता तुमची जे ॲन्सर की येणार आहे, ॲन्सर कीमध्ये काय असते की तुम्हाला हे जे क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन येतो, यामध्ये तुम्ही कोणतं टिक केलं आहे हे तुम्हाला तिथं दिसून येते. मग जे टिक केलेलं ॲन्सर आहे ते करेक्ट आहे की रॉंग आहे हे तुम्हाला तिथं समजते. म्हणजे कसं समजते की तुम्हाला जे टिक केलं आहे तुम्ही ॲन्सर ते येते तुम्हाला. ओके, आणि खाली या साईडला येते तुम्हाला की याचं जे ॲन्सर आहे ॲक्च्युअलमध्ये समजा इथं लिहून येते ॲन्सर. तुम्ही A टिक केलं आहे, समजा इथं ॲन्सर होतं B. मग तुम्हाला इथं समजलं की हां, आपण जे A टिक केलं ते चुकीचं होतं, B बरोबर होतं, म्हणजे हे ॲन्सर कीमध्ये आपलं A हे चुकलं. म्हणजे असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमचे मार्क्स. तुम्ही MST CETचे 200 पैकी मार्क्स आहेत, तुम्हाला किती मिळालेले आहेत, PCM असो की PCB, हे तुम्हाला यामध्ये समजणार आहे. ओके, सो मार्क्स तुम्हाला समजणार आहे तुमच्या ॲन्सर कीमध्ये. आता ही जी ॲन्सर कीची स्टेप आहे ना, हे तुम्हाला तुमच्या रिझल्टच्या अगोदर, ओके, ॲक्च्युअल रिझल्ट जेव्हा लागते ना, तर ॲक्च्युअल रिझल्टमध्ये तुम्हाला तुमची मार्कशीट डाउनलोड करायला भेटते, म्हणजे तुमचे पर्सेंटेज समजतात. पण रिझल्टच्या अगोदर, ओके, रिझल्टच्या अगोदर तुमचं काय असते इथं ॲन्सर की असते. ओके, एवढं लक्षात ठेवा, ॲन्सर की तुमची असते. ओके, तर त्यानंतरची आपण पुढची स्टेप पाहत होतो रिझल्ट नंतर ॲडमिशन प्रोसेस. ओके, आता पहा ॲडमिशन प्रोसेसमध्ये इथं मेन काय आहे, तुम्ही समजा PCM दिलं असेल किंवा PCB दिलं असेल. ओके, PCM असो किंवा PCB असो, तर तुम्हाला इथं वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन करायची असते. ओके, आता मेनली जर पाहिलं MST CETसाठी, MST CET नंतर तुम्हाला ॲडमिशन जे करायचे असते, ओके, मॅक्सिमम विद्यार्थी जातात त्या फील्डला. ओके, एक असते इंजिनिअरिंग, एक असते फार्मसी आणि एक असते BS ॲग्रिकल्चर. ओके, ॲग्रिकल्चर या कोर्सेसला, वेगवेगळ्या कोर्सेसला प्रोफेशनल कोर्सेस आहेत, हे याच्या आधी ॲडमिशन करतात. तर आता तुम्हाला पाहू शकता ही जी प्रोसेस आली हे सगळ्यांसाठी सेम होती. म्हणजे फॉर्म फिलिंग, ॲडमिट कार्ड आलं, ऑनलाईन एक्झाम दिली, एक्झाम सेंटरवरती जाऊन आणि रिझल्ट आला, ॲन्सर की पाहिली, सगळ्यांसाठी प्रोसेस सेम होती. बट इथून काय विद्यार्थी वेगवेगळे होतात. कसे वेगवेगळे होतात, आता ॲडमिशन प्रोसेस आहे. ओके, आता इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस वेगळी होणार, फार्मसीची वेगळी होणार, ॲग्रिकल्चरची वेगळी होणार. म्हणजे हे 3 प्रोसेस, ह्या 3 वेगवेगळ्या इथं होणार आहेत. ओके, कारण की पहा इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन प्रोसेससाठी कोणत्या डेट्स आहेत याची एक स्पेशल PDF येणार, फार्मसीसाठी कोणत्या डेट्स आहेत स्पेशल PDF येणार, ॲग्रीसाठी कोणत्या डेट्स आहेत त्याची एक स्पेशल PDF येणार. ओके, आता हे PDF कुठे येणार, ह्या PDF येत असतात वेबसाईटवरतीच येत असतात. ठीक आहे, हे ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगत आहे, हे तुम्हाला येत असतात वेबसाईटवरतीच. ओके, बट कोणती CETचीच वेबसाईट असते. ओके, CETचीच वेबसाईट असते, बट त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात. सेक्शन कोणते असतात, हेच असतात. ओके, सेक्शन असतात इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्री, हे तिन्ही सेक्शन तुम्हाला असतात. तुम्हाला जर ॲडमिशन करायची असते इंजिनिअरिंगसाठी, तर तुम्हाला याची ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुढची स्टेप सांगतो मी तुम्हाला आता. ओके, 6 नंबरची येते तुम्हाला रजिस्ट्रेशन. ओके, आता तुम्हाला येते रजिस्ट्रेशन. ओके, रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असतं. पण रजिस्ट्रेशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे पहा, ज्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन करायचे आहे, समजा इंजिनिअरिंगला ॲडमिशन करायचे आहे, तर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी रजिस्ट्रेशन करावं लागते. रजिस्ट्रेशन करावं लागते म्हणजेच काय की तुम्ही
त्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात ॲडमिशन घेण्यासाठी. म्हणून इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला स्पेशल रजिस्ट्रेशन, फार्मसीसाठी करायचं असेल तर फार्मसीसाठी स्पेशल रजिस्ट्रेशन, आणि ॲग्रिकल्चरला ॲडमिशन करण्यासाठी ॲग्रिकल्चरचं स्पेशल रजिस्ट्रेशन असं तुम्हाला करायचं आहे. ओके, आता ज्याला ॲडमिशन घ्यायची आहे ज्या कोर्सेसला, समजा एखाद्याला इंजिनिअरिंगचं करायचं आहे, फार्मसीसुद्धा करायचं आहे, ॲग्रिकल्चर तिन्ही प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, तर तुम्ही करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ज्याला वाटलं त्याला तुम्ही वेगवेगळं रजिस्ट्रेशन फक्त इथं करायचं. ओके, आता रजिस्ट्रेशन करताना इम्पॉर्टंट प्रोसेस असते ते म्हणजेच की तुमच्या डॉक्युमेंट्सची. ओके, डॉक्युमेंट्स. आता पहा, हे जे डॉक्युमेंट्स आहेत, जेव्हा तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं फॉर्म फिलिंगसाठी, तर हे सेम डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहेत. ओके, पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फॉर्म फिलिंग वगैरे केली होती, इथं काही जणांनी काय रिसिप्ट अपलोड केली असेल. ओके, रिसिप्ट म्हणजेच काय, पावती. म्हणजेच बऱ्याच जणांचं नॉन क्रिमिनल असो, कास्ट सर्टिफिकेट असो, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असो, हे अवेलेबल नसतात. जे कास्ट कॅटेगरीमधले स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे, तर ते रिसिप्ट अपलोड करतात, तर इथं काही प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. आता रजिस्ट्रेशन करताना याच्यासाठी सुद्धा तुमचं होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पण इम्पॉर्टंट काय, हे जे आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ॲडमिशन करता त्याची एक तुम्हाला लिमिट दिली असते, डेट दिली असते, की या डेटमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स ओरिजिनल जमा करा, तेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळेल. नाही केलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून रिसिप्ट तुम्ही केली असेल अपलोड काही जणांनी, तर ओरिजिनल डॉक्युमेंट लवकरात लवकर इथं बनवून घ्या. ओके, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर पहा, रजिस्ट्रेशन झालं, डॉक्युमेंट्स एक पॉईंट मी तुम्हाला इम्पॉर्टंट तो सांगितला. ठीक आहे, आता नंतर इम्पॉर्टंट असते तुमचं 7 नंबरची स्टेप नंबर असते तुमच्या कॅप राऊंड्स. ओके, कॅप राऊंड्स आहेत तुमचे, ते होत असतात. ओके, कॅप राऊंड्स होतात इंजिनिअरिंगसाठी वेगळे, फार्मसीसाठी वेगळे आणि ॲग्रिकल्चरसाठी वेगळे. आता कॅप राऊंड म्हणजेच काय, कॅप राऊंड म्हणजेच होते सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. कॅप राऊंड म्हणजेच काय, की तुम्हाला MST CET एक्झाम दिली, MST CET एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेल भेटले, MST CET मध्ये PCM असो किंवा PCB असो. ओके, पर्सेंटेल भेटल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामधून तुमची एक मेरिट लिस्ट लागत असते. ओके, ही कॅप राऊंडची जी प्रोसेस असते ना, ही कॅप राऊंडच्या प्रोसेसच्या अगोदर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करता तुम्ही, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक मेरिट लिस्ट लागत असते. ओके, मेरिट लिस्ट लागते. याच्यामध्ये एक मेरिट लिस्ट लागते, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. जे तुमची फायनल मेरिट लिस्ट असते ना, ते तुमच्या पर्सेंटाईलवरती असते. म्हणजेच तुम्हाला जे पर्सेंटाईल भेटले, तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचा पूर्ण महाराष्ट्रामधून पर्सेंटाईलनुसार तुमचा कितवा मेरिट नंबर आहे, त्यानंतर तुमच्या स्टेट वाईज तुमचा कितवा मेरिट नंबर आहे, पूर्ण इंडिया वाईज तुमचा मेरिट नंबर किती आहे, त्याचबरोबर तुमच्या युनिव्हर्सिटीमधून तुमचा कितवा मेरिट नंबर आहे, हे तुम्हाला या फायनल मेरिट लिस्टमध्ये समजत असते. आता फायनल मेरिट लिस्ट लागली नंतर तुमची इथं कॅप राऊंड काय होत असतात, स्टार्ट होत असतात. आता कॅप राऊंडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा मेरिट नंबरच राहतो, कारण की त्या मेरिट लिस्टवरूनच तुमचा जो नंबर असेल मेरिट नंबर, त्याच्यावरूनच तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत असते. तर आता कॅप राऊंड्स आहेत तुमचे. कॅप राऊंड्समध्ये सुद्धा तुम्हाला 3 कॅप राऊंड लागतात. ओके, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3. आता कॅप राऊंड म्हणजेच काय, सिम्पल आहे. आता पहा, कॅप राऊंडमध्ये तुमचे जे पर्सेंटेल मेरिट नंबर तुमचा आलेला आहे, त्या मेरिट नंबरनुसार तुम्हाला समजा इंजिनिअरिंगला एखाद्याला ॲडमिशन घ्यायचे आहे, तर त्या मेरिटनुसार तुम्हाला जे कॅप राऊंड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. म्हणजे कॉलेजची लिस्ट टाकावी लागते तुम्हाला, आणि त्यानुसार तुमच्या मेरिट नंबरनुसार तुम्हाला ते कॉलेज भेटते का, भेटत असेल समजा कॅप राऊंड 1मध्ये, तर तुम्हाला ते भेटलं. त्यानंतर ते पुढे तुम्ही कॅप राऊंड 2साठी जाऊ शकता का, कॅप राऊंड 3साठी जाऊ शकता का, तर त्यासाठी वेगवेगळे ऑप्शन असतात, जसं की फ्रीज, नॉट फ्रीज, सेल्फ फ्रीज, असे वेगवेगळे ऑप्शन असतात. ते तुम्हाला सध्या गरज नाही आहे, इथं लिहून ठेवतो फक्त. ओके, सेल्फ फ्रीज पण समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सेल्फ फ्रीज, ऑटो फ्रीज. ओके, ऑटो फ्रीज आणि मॅन्युअली तुम्ही नंतर करू शकता. ओके, त्याला काय म्हणतात, फ्रीज. म्हणजेच तुम्ही काय, फ्रीज, नॉट फ्रीज. नॉट फ्रीज म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही आहात, पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालं ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे, तर कॅप राऊंड 2साठी जायचं आहे तर नॉट फ्रीज करायचं वगैरे, हे वेगवेगळे असे ऑप्शन असतात. तर तुम्हाला काय, हे सध्या फक्त लिहून ठेवलं मी, सध्या समजून घ्या. नंतर जेव्हा ही प्रोसेस येणार तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी इथं सांगणार आहे, सेल्फ फ्रीज, ऑटो फ्रीज, नॉट फ्रीज काय असते. आणि हे झालं तुमचं समजा कॅप राऊंड 1मध्ये असो, 2मध्ये असो किंवा 3मध्ये असो, तुम्हाला कॉलेज मिळालं, तुम्हाला ॲडमिशन करायचे आहे सिम्पली. त्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप असते तुमची 8 नंबरची, ते म्हणजेच की ॲडमिशन.
जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे, जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना इथं दिले होते, स्कॅन केले होते, ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जे डेट दिली असेल तुम्हाला, त्या डेटमध्ये कॉलेजला जायचं आहे. जे कॉलेज भेटलं ते त्याला ॲडमिशन करायची आहे तुम्हाला. ती प्रोसेस एकदम लास्टची. कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते, DV होत असते. ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तुम्हाला कॉलेजमधून पावती वगैरे, फीज वगैरे भरून जे असेल कॉलेजला ॲडमिशन भेटून जात असते. तर संपूर्ण प्रोसेस असते तुमच्या MST CETच्या रजिस्ट्रेशनपासून तर तुमची ॲडमिशनपर्यंत. ओके, फर्स्ट स्टेप आणि हे फायनल स्टेप. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ज्या स्टेप्स आहेत सध्या विसरून जा, कारण की इम्पॉर्टंट आपलं सध्या ही स्टेप आहे. कोणती? फॉर्म फिलिंग तुम्ही केलेली आहे. त्यानंतर ॲडमिट कार्ड. आता आपण जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा ॲडमिट कार्ड ही प्रोसेस इम्पॉर्टंट. तुम्ही व्हिडिओ कधी पाहता माहिती नाही मला. तर ॲडमिट कार्ड आता जे आहेत तुमचे, ते ॲडमिट कार्ड समजा यायचे बाकी आहेत जेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर ॲडमिट कार्डवरती फोकस करा सध्या, कारण की फोकस म्हणजे काय, फक्त समजून घ्या की ॲडमिट कार्ड 5 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला येणार आहेत एक्झामिनेशनच्या. म्हणजे जे तुमची 9 ते 27 PCM PCB होणार आहे, समजून चाला एप्रिल महिन्यामध्येच तुम्हाला हॉल तिकीट भेटून जातील. ठीक आहे. तर आता फोकस कशावर करायचा आहे तुम्हाला? तर फोकस करायचा आहे एक म्हणजे तुमचा स्टडीवरती. ओके, फक्त आणि फक्त तुमच्या स्टडीवरती, कारण की हे जे प्रोसेस सांगितली यामधून तुम्हाला ॲक्च्युअलमधून जायचं आहे. आणि या प्रोसेसमधून जाताना हे प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट आहे. कारण की बरेच जण दरवर्षी मिस्टेक करतात आणि त्यामुळे त्यांचं ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. बट तुम्ही करू नका मिस्टेक, असं सांगतो तुम्हाला. आणि हे जे प्रोसेस आहे सगळं फॉलो करा. आता प्रत्येक स्टेप मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण इथं जाणार आहोत. त्याची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे, तुम्हाला ऑनलाईन एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झामच्या अगोदर तुमचे हॉल तिकीट येणार आहेत. तर ॲडमिट कार्ड तुमचे येणार आहेत. तर ॲडमिट कार्डबद्दल बरेच इम्पॉर्टंट गोष्टी असतात. ओके, एक्झामिनेशन सेंटर असो, डेट असो, तर सगळ्या काही त्याबद्दल तुम्हाला या स्टेपवरती फोकस करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितलं, तुमचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. ओके, तर आणि महत्त्वाचं ही जी थर्ड नंबरची स्टेप आहे ऑनलाईन एक्झामिनेशन, याच्यावरती तुम्हाला एक डेडिकेटेड महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे. म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन नेमकी तुमची होती कशी, कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती एक्झाम कशी होते, हे मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये डेमो दाखवणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इथं समजणार आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन कशी होते. त्याचबरोबर स्टडी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनमध्ये फ्रीमध्ये एकदम सगळीकडे अवेलेबल असते. आता काही जणांचं पेडमध्ये सुद्धा असू शकते, तर तुम्ही तिथून सुद्धा फायदा घेऊ शकता तुम्हाला जर वाटत असेल तर. माझं तर पेडमध्ये तसं काहीच नाही, MST CETसाठी एकदम फ्रीमध्ये सगळं तुम्हाला मी देणार आहे. ओके, आणि गुगलवरती जर तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे की MST CETसाठी स्टडी मटेरियल, तुम्हाला सगळं भेटून जाईल. ठीक आहे, फ्रीचा तुम्ही इथं फायदा घेऊ शकता. आता बाय इम्पॉर्टंट आपण स्टेप बाय स्टेप इथं जाणार आहोत. आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल CETबद्दल याच्या अतिरिक्त, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा. आणि याच्यावरती एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला इथं आणण्याचा मी इथं नक्की प्रयत्न करणार. ओके, आणि तुम्ही MSTसाठी प्रिपरेशन करत राहा, जेणेकरून तुमचा इथं चांगला पेपर जाईल. आणि या पूर्ण प्रोसेसमधून स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. त्याआधी चॅनल इथं सबस्क्राईब करून नक्की ठेवा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.